राजकारण करणारी एक स्त्री. सामान्य कुटुंबात सुमन जन्माला आली. घराची परिस्थिती बेताची होती. बाप शेतकरी, आई गृहिणी. भाऊ शहरात कामासाठी गेला. तो परत आलाच नाही. सुमन आणि तिचे आई वडील एवढेच राहत होते. घर चांगलं होतं, पण ते आजोबांच्या नावाने होतं. शेतीही आजोबांचीच होती. बापाचं असं स्वतः कमवलेलं काहीच नव्हतं. शिक्षणही कामापुरते झालेले. आई तर अशिक्षित होती. पूर्वीपासून तिच्या घराण्यात कोणीही राजकारणात रस घेतला नव्हता. गाव तसं त्यांचं खूप छोटं होतं. 500 ते 600 घरं असतील. गावात सोयी सुविधा आत्ताच्या मानाने कमीच होत्या. आवश्यक गरजा भागवण्यासाठी शेतात काम करणे, छोटे मोठे घरगुती उद्योग करून दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून सगळी लोक भागवत असत. थोडे फार शिक्षित होते. शाळा तर फक्त नावापुरतीच होती. दवाखाना होता, पण डॉक्टर कधीतरी यायचा. त्याचा शहरात मोठा दवाखाना होता, त्यामुळे तो गावात जास्त येत नसायचा. लोक कसंबसं जीवन जगत होती. प्रगती करावी वाटत होती, पण पुढाकार कोणच घेत नव्हता. सुमन हुशार होती. भाऊ घर सोडून गेल्यावर आई बापाचा आधार बनली होती. तिने लहानपणापासून गावाची परिस्थिती बघितली होती. गावाची सुधारणा व्हावी असे तिला नेहमी वाटायचे. तिला सगळ्या लोकांबद्दल कळवळ होती. ती नेहमी गरजेच्या वेळी सगळ्यांना मदतीला जायची. लोक ही काही झालं तरी तिच्याकडे सल्ला विचारायला यायचे. गावात एक पाटील सरपंच पदावर होता, पण गावाच्या भल्यासाठी आज तागायत त्याने काही केलं नव्हतं. पाटीलकी आणि सरपंच या दोन्ही पदामुळे लोकांना फक्त त्रास द्यायचा. त्यांना लुबाडायचं. त्यांच्या जमिनी गहाण ठेवून त्यांनाच व्याजाने पैसे देत असत. स्वतःचं घर भरत असत. लोकांसाठी तो फक्त सावकार प्रमाणे वागत होता. गावातील लोक त्यांच्या त्रासाला कंटाळून गेले होते, पण त्यांच्या विरोधात जाऊन काय करण्याची कोणाची हिंमत नव्हती. निवडणूक जवळ आली होती. यावेळी गावाचा विकास करणारा सरपंच निवडून यावा अशी इच्छा सगळ्यांची होती. ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली म्हणून सरपंच गावाची थोडी फार कामे करायला लागला, जेणेकरून पुन्हा त्याला तेच पद मिळावे. रस्त्याच्या बाजूला लाईट लावणे, नळ दुरुस्ती, रस्ता नीट करणे अशी थोडीफार कामे करू लागला. लोकांनी ठरवलं होतं, काही झालं तरी त्याला निवडून आणायचं नाही. आपल्यापैकी कोणीतरी हिम्मत करून त्याच्या विरोधात गेल्याशिवाय आपली किंमत समजणार नाही त्याला. आत्तापर्यंत ह्याचं खूप ऐकलं, पण आता नाही. प्रत्येकाने कोणाला उभं करायचं, आपली मते मांडा. संध्याकाळी सुमनला सगळे सांगायला जाऊ. बघू तिचं काय म्हणणं येते ते. अख्ख्या गावात लोकांना समजून घेणारी, हुशार, कर्तबगार एकच तेवढी पोरगी आहे. ती नक्की मदत करेल अशी चर्चा करून सगळे कोणाकोणाची नावे सुचवत व घरी निघून जात. संध्याकाळी सगळे परत जमा होतात आणि सुमनच्या घरी येतात. गावकरी एकदम सगळे, सुमन, सुमन.
सुमन म्हणते, काय झालं? तुम्ही सगळे माझ्या घरी असं अचानक? सगळं ठीक आहे ना? गावातील वयाने मोठे असलेले आबा म्हणाले, सुमन, आता तूच आम्हाला मदत करू शकते. गावाच्या भल्यासाठी काहीतरी करायची हीच वेळ आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. तो नाग परत फडा काढायला बसलाय. आपल्याला त्याचं डोकं आत्ताच टेचायचं आहे, नाहीतर उशीर होईल. सुमन म्हणते, बाबा, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला नीट सांगाल का? मी काय मदत करू? बाबा म्हणाले, सुमन, आमचं एक मन आहे. पाटलाच्या विरोधात जायचं. कोणा एका माणसाला त्याच्या विरोधात उभं करायचं. शेजारच्या गावातील लोक पण आपल्याला मदत करणार आहे. सुमन म्हणते, आबा, मला पण असं वाटत होतं. पण गावात असं कोण आहे का की त्याच्या विरोधात उभं राहील? तुम्हीच सांगा. सगळे त्याला घाबरतात. त्याला उलट कोण बोलत नाही. मग विरोधात कसं उभं राहतील सांगा बरं? आबा म्हणाले, सुमन, तू उभं राहा. आम्ही आहे तुझ्यासोबत. बाकी कोण तुला जुमणार नाही. तू त्याला बरोबर धडा शिकवशील. सुमन म्हणते, आबा, मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. आबा म्हणतात, ठीक आहे पोरी, उद्या येतो पुन्हा आम्ही. चला रे, तिला विचार करायला वेळ देऊ आजच्या दिवस. मग बघू पुढं काय करायचंय. सगळे घरी निघून जातात. सगळ्यांना काळजी वाटते. सुमन आपली मदत करेल का नाही एवढा एकमेव आधार वाटत होता. तिने जर नाही म्हटलं तर कोणीही तयार होणार नाही. पुन्हा पहिल्यासारखे दिवस काढावे लागणार. सुमन विचार करते, आपण गावातल्यांची मदत करायला पाहिजे. खूप त्रास सहन केला आहे आत्तापर्यंत. मी त्यांच्यासाठी काही करू शकते हे भाग्यच आहे. माझ्यामुळे जर त्यांचं सगळं चांगलं होणार असेल तर काही झालं तरी न डगमगता पुढे गेलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. सुमन रात्रभर विचार करते. निवडणुकीला काही झालं तरी उभं राहायचं असं ठरतं. दुसऱ्या दिवशी परत सगळे तिच्याकडे येतात. आबा म्हणतात, पोरी, काय ठरलं आहे तू? आमच्या समद्यांसाठी फक्त तुझा आधार वाटतो बघ. आता तुझ्याच हातात आमचं कसं भलं करायचं हाय बघ. सुमन म्हणते, बाबा आणि गावकरी मंडळी, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तुमच्या मदतीसाठी मी योग्य आहे असं तुम्हाला वाटलं. खरंच तुमचे आभार मानते. मला तुम्ही एवढा मान दिला, मला त्या योग समजलं त्यासाठी खरंच आभार. मी तयार आहे तुम्हाला मदत करायला. येणाऱ्या निवडणुकीत मी उभं राहणार आणि गावाचं कल्याण करणार. सगळ्या गावकऱ्यांना हे ऐकल्यावर आनंद होतो. सगळे खूप खुश होतात. त्यांचे भविष्य चांगले होणार अशी त्यांची खात्री वाटते. दुसऱ्या दिवशी निवडणुकीला उभी राहण्यासाठी अर्ज द्यायला सगळे ऑफिसात गेले. सुमनने अर्ज भरून दिला. तिथं पाटील आला होता. त्यानं तिच्याकडे एक रागात कटाक्ष टाकला आणि तिच्या अंगावर खेकसला. पाटील म्हणतोय, कोण ग तू? आता काय तू माझ्या विरोधात जाणार आहेस वय ग? अगं तुझं वय तरी काय ग माझ्या विरोधात लढायला? आणि मोठ्याने हसतोय. सुमन म्हणते, पाटील, त्याची तुम्ही काळजी करू नका. मी फक्त बोलतच नाही तर करून दाखवते. येत्या निवडणुकीत दिसेलच मी काय करते ते. वयाचं म्हणालं तर मी बरोबर
वयातच बसले. तुम्ही तुमचं बघा. तिचा अर्ज मंजूर होतो आणि तिला निवडणुकीची तिकीटही मिळते. तिला तलवार चिन्ह मिळतं. तिला ते बघून खूप आनंद होतो. ती तशीच पाटलासमोर उभी राहते आणि त्याला ते चिन्ह दाखवते. हे बघा पाटील, माझं चिन्ह काय आहे? हीच ती तलवार आहे. जेव्हा स्त्रियांच्या विरोधात जाऊन त्रास द्यायचा प्रयत्न केला की जिजाऊंनी त्या लोकांची मुंडकी कापून टाकली. अशा ह्या तलवारीने राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, सईबाई अशा कितीतरी लढल्या आहेत. लोकांच्या हितासाठी मीही सज्ज झाली आहे, असं ती पाटलाला ठणकावून सांगते. पाटील तिच्या बोलण्याला घाबरून तिथून निघून गेला. त्याला कळून चुकले, आता आपण टिकू शकणार नाही. सगळे गावकरी तिच्यासोबत आहेत. मी आता काय करायचं म्हणलं तरी काही होणार नाही. निवडणूक जवळ आलेली असते. सगळे सुमन निवडून यावी म्हणून खूप प्रयत्न करतात. सगळीकडे तिचे बॅनर लावतात. तिला सगळ्यांनी मत द्यावं म्हणून घरोघरी जाऊन सगळ्यांना विनंती करत असतात. खूप जोरदार तयारी लोकांनी केलेली असते. तिनेही गावात 1-2 सभा घेऊन लोकांची मनं जिंकलेली होती. मतदानाचा दिवस येतो. सकाळपासून खूप गर्दी असते. गावातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलेलं असतं. जेव्हा पाटील उभा असायचा तेव्हा मतदान करायला लोक तयार होत नसायची. पण यावेळेस सगळं चित्र पलटलेलं होतं. पाटीलसुद्धा चिंतेत होता. नक्की काय झालं हे त्यांना कळालेच नव्हते. सगळ्या गावकऱ्यांनी सुमनला मतं दिली होती. त्यामुळे तिचं निवडून येणार याची सगळ्यांना खात्री होती. 2 दिवसांनी निकाल लागतो. गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेले असते. सुमन सरपंच झालेली असती. गावाचा विकास होणार हे ठरवलेले असते. सुमन सरपंच झाल्यामुळे गावकरी खूप खुश असतात. गावाचा विकास एवढंच सुमनचे स्वप्न असते आणि त्याप्रमाणे ती गावाचा विकास करते. तिच्या राजकारणात आल्यामुळे खूप तिचे नाव होते. तिची प्रगती होते. तिच्या मेहनतीमुळे आणि गावाचे कल्याण केल्यामुळे एक दिवस ती आमदार होते. तिची राजकारणाची वाट दिवसेंदिवस वाढतच चाललेली असते आणि ती मोठी स्त्री राजकारणी म्हणून नावारूपाला येते. धन्यवाद.